काटा लगा गल, शेफाली जरीवालाचा मृत्यू। शनिवारी आलेली बातमी। या बातमीमुळे सर्वांनाच धक्का बसला। याचं कारण फक्त शेफालीची लोकप्रियता नव्हती, तर तिचा मृत्यू वयाच्या फक्त 42व्या वर्षी झाला आणि त्याचं कारण सांगितलं गेलं कार्डियाक अरेस्ट। वयाच्या फक्त 42व्या वर्षी कार्डियाक अरेस्ट कसा येऊ शकतो याची बरीच चर्चा झाली। शनिवारी सकाळी शेफाली जरीवालाच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर दिवसभर पोलिसांचा तपास, फॉरेन्सिक टीमने शेफालीच्या घरी दिलेली भेट आणि तिच्याबद्दल येणाऱ्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया याचीच चर्चा होत होती। पण या सगळ्यामध्ये आणखीन एक विषय चर्चेत होता, तो म्हणजे शेफालीच्या मृत्यूचं कारण। पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमचा तपास सुरू झाल्याने आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्या नसल्याने शेफालीच्या मृत्यूचं गूढ वाढलं होतं। मग शनिवारी रात्री उशिरा शेफालीच्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट समोर आला, पण त्यामध्ये नेमकं काय सांगण्यात आलंय? एका इंजेक्शनवरती संशय का व्यक्त केला जातोय? शेफालीचा मृत्यू झाला कसा आणि त्या रात्री नेमकं काय घडलं होतं? तपास अधिकाऱ्यांनी शेफालीच्या मृत्यूबद्दल काय सांगितलंय? सगळी काही माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, शेफालीचा मृत्यू झाला शुक्रवारी 27 जूनला रात्री। पण रात्री नेमकं काय घडलं त्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू व्हायला लागल्या। माध्यमांमध्ये असलेल्या बातमीनुसार शुक्रवारी रात्री 9 वाजता शेफालीचा पती पराग त्यागी 2 व्हीलरवरून घरी आला। त्यानंतर साधारण 11:15 सुमारास पराग शेफालीला काही गडबडीत हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला, अशी माहिती बिल्डिंगच्या वॉचमॅननी दिली आहे। पोलिसांनी या वॉचमॅनची चौकशी करत त्याच्याकडच्या नोंदी तपासलेल्या आहेत। वॉचमॅनचा जबाबही नोंदवण्यात आलेला आहे। शुक्रवारी रात्री शेफालीला त्रास होऊ लागला तेव्हा तिचे वडील सतीश जरीवाला हे सुद्धा तिच्या घरी उपस्थित होते। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री 10 ते 11च्या सुमारास शेफालीने गोळ्या घेतल्या। त्यानंतर तिचं शरीर थरथर कापायला लागलं आणि ती बेशुद्ध पडली। त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। सुरुवातीला शेफालीला अंधेरीच्या बेले मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, पण तिथे पोहोचल्यावरती डॉक्टरांनी तिचा उपचाराआधीच मृत्यू झाल्याचं सांगितलं। त्यानंतर तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जुहूच्या आर्यन कूपर हॉस्पिटलला पाठवण्यात आला। रात्री 1 वाजताच्या सुमारास पोलिसांनी तिच्या मृत्यूबद्दल माहिती देण्यात आली। त्यानंतर शनिवारी सकाळपासूनच शेफालीच्या मृत्यूचं कारण काय याची चर्चा सुरू झाली। प्राथमिक तपासामध्ये कार्डियाक अरेस्ट हे कारण सांगण्यात आलं असलं तरी शेफालीच्या मृत्यूचं ठोस कारण मात्र तपासून आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमधूनच समोर येणार होतं। अशातच शनिवारी पोलिसांनी सुद्धा आपला तपास सुरू केला। आंबोली पोलीस स्टेशनमधले पोलीस अधिकारी फॉरेन्सिक टीमसह शेफालीच्या लोखंडवाला भागातल्या गोल्डन रेजवाय या बिल्डिंगमध्ये पोहोचले। तिथे शेफालीच्या घराची तपासणी करण्यात आली। पोलिसांनी आणि फॉरेन्सिक टीमने घरातून अँटी एजिंग इंजेक्शनच्या वाईल्स, इंजेक्शन्स, व्हिटॅमिन सप्लिमेंट्स आणि गॅस्ट्रिक पिल्स ताब्यात घेतल्या। सोबतच शेफालीचा नवरा पराग त्यागी, घरात उपस्थित असलेले नातेवाईक, घरातले कर्मचारी, सोसायटीचे वॉचमॅन आणि हॉस्पिटलमधले डॉक्टर अशा एकूण 8 जणांचे जबाबसुद्धा नोंदवले गेले। पण अर्थातच शेफालीच्या मृत्यूचं कारण समोर येणार होतं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून। शनिवारी रात्री हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला, पण या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून तिच्या मृत्यूचं कारण स्पष्ट नसल्याचं सांगण्यात आलंय। फॉरेन्सिक पेंडिंग असल्यानं डॉक्टरांनी तिचा मृत्यू नेमका का झाला हे अजूनही स्पष्ट केलेलं नाहीये, असं पोलिसांनी सांगितलंय। त्यामुळे पोलिसांनी डेथ रिपोर्टमध्ये ADR दाखल केला आहे। साहजिकच ज्या मृत्यूची चर्चा कार्डियाक अरेस्टमुळे झालेला मृत्यूची अशी होत आहे, ज्यामध्ये पोलिसांनी ADR दाखल केल्याने मृत्यूबद्दलचं गूढ आणखीन वाढलंय। पण काही तपास अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासणीत शेफालीच्या मृत्यूसंबंधित कोणताही गैरप्रकार आढळून आलेला नाही। तिचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाल्याची शक्यता आहे। डॉक्टरांनी शेफालीचे ब्लड सॅम्पल सुद्धा घेतलेले आहेत, जे कलिनाच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये डिटेल्स अनालिसिससाठी पाठवण्यात आलेत। पण जोपर्यंत विषबाधा आणि हिस्टोपॅथॉलॉजीचे रिपोर्ट समोर येत नाही तोपर्यंत
अजूनपर्यंत मृत्यूचं कारण अस्पष्टच असेल असं सांगण्यात येते। पोलिसांनी यात कुठल्याही गैरप्रकारची शक्यता कमी असल्याचं सांगितलंय। तरी सोबतच मृत्यूचं कारण अजूनही स्पष्ट नसल्याने तपास सुरू आहे आणि सगळ्या बाजूंनी तपास केला जात आहे अशी माहिती दिली आहे। आता साहजिकच नेमकं कारण स्पष्ट नसल्याने शेफालीच्या मृत्यूबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात। जरी हा नैसर्गिक मृत्यू असला तरी वयाच्या 42व्या वर्षी कार्डियाक अरेस्ट असं कसं काय होऊ शकतं हा प्रश्न चर्चेत होतोय। अशातच तपास अधिकाऱ्यांकडून एका गोष्टीचा उल्लेख केला गेला ते म्हणजे इंजेक्शन। पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार शेफालीनं शुक्रवारी आपल्या गोळ्या आणि औषधं घेतली होती। तिने दुपारी एक अँटी एजिंग इंजेक्शन सुद्धा घेतलं होतं। मागच्या काही वर्षापासून तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ती हे इंजेक्शन घेत होती। त्यानंतर रात्री तिने गोळ्याही घेतल्या। त्यानंतर तिचं ब्लड प्रेशर अचानकपणे कमी झालं, तिचं शरीर थरथर कापायला लागलं आणि त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। पण जर मागच्या काही वर्षापासून शेफाली हे इंजेक्शन घेत होती तर तिला अचानक शुक्रवारीच काय ह्याचा त्रास झाला असं सांगण्यात येतंय की शुक्रवारी तिच्या घरी पूजा होती, त्यामुळे तिने दिवसभर उपास धरला होता। उपाशी पोटी गोळ्या घेतल्या आणि त्यामध्ये तिने इंजेक्शनही घेतलं होतं। तिच्या शरीराला हा डोस झेपला नसावा आणि त्यामुळे तिची तब्येत अचानक ढासळली असावी असाही संशय व्यक्त केला जातोय। आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून शेफालीच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर आलं नसलं तरी कार्डियाक अरेस्टची शंका वारंवार व्यक्त केली जात आहे। त्यासाठी जबाबदार धरलं जात आहे अँटी एजिंग इंजेक्शनला। पण हे अँटी एजिंग इंजेक्शन कार्डियाक अरेस्टचं कारण ठरू शकतं का? ते नेमकं किती धोकादायक असतं तर चेहऱ्यावरती सुरकुत्या दिसू नये, वाढत्या वयाचे शरीरावरती झालेले परिणाम दिसू नये, थोडक्यात वय कमी दिसावं यासाठी उपचार घेण्याचे प्रमाण बरंच मोठं आहे। पण याबद्दल एक चिंता कायम युक्त केली जाते ती म्हणजे या माध्यमातून वाढणारा हृदयाच्या आजाराचा धोका। वय कमी दाखवण्यासंबंधीचे उपचार करताना या उपचारामध्ये अनेकदा हार्मोनल इंजेक्शन्स वापरले जातात, जसं की स्टेरॉइड्स, ग्रोथ हार्मोन किंवा टेस्टोरॉइड्स। वय कमी दाखवण्यासाठी हे हार्मोन्स शरीरातला नॅचरल बॅलन्स बिघडवतात, त्याचा परिणाम ब्लड प्रेशरवरतीही होतं, हृदयाच्या ठोकांवरतीही होतं, ज्यामुळे हृदयविकारांचा झटका येऊ शकतो। पण हा धोका काही विशिष्ट परिस्थितीमध्ये वाढतो, जेव्हा ही औषधं किंवा इंजेक्शन एकतर उपाशी पोटी घेतली जातात नाहीतर इतर औषधांसोबत घेतली जातात। सध्या पेप्टिडाइड म्हणजेच अमिनो ॲसिड बेस अँटी एजिंग इंजेक्शन सुद्धा मोठ्या प्रमाणावरती वापरतात। याचं कारण म्हणजे त्याची सेफ ऑप्शन म्हणून झालेली जाहिरात। पण या पेप्टिडाइड बेस इंजेक्शन्स लॉंग टर्म इफेक्ट आहेत काय, या त्यामध्येही त्यांचे मानवी हृदयांवरती काय परिणाम होतात याबद्दल रिसर्च झालेला नाहीये। काही पेप्टिडाइड बेस इंजेक्शन शरीराच्या मेटाबॉलिझम आणि नर्वस सिस्टमवरती गंभीर परिणाम करू शकतात, त्याचा थेट फटका हृदयाच्या ठोक्यांवरती आणि ब्लड प्रेशरवरती होतो, त्यामुळे साहजिकच जीवाला धोका निर्माण होतो। त्यातही पॉलिफार्मसी म्हणजे एकाच वेळी अनेक औषधं घेतली असतील तर हा धोका हृदयविकाराचा झटका येण्यापर्यंत पोहोचू शकतो। शेफाली जरीवारच्या बाबतीत हे झालं असावं असं सांगण्यात येतंय, पण अद्याप नेमकं कारण पुढे आलेलं नाहीये, केवळ संशयच आहे। तर पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार प्राथमिकदृष्ट्या यामध्ये कोणताही गैरप्रकार झालेला नाहीये, पण डॉक्टरांनी मृत्यूच्या कारणाबद्दल त्यांचं मत राखून ठेवलेलं आहे। त्यामुळे शेफाली सोबत कुठलाही गैरप्रकार झालेला नाहीये, घडलेला नाहीये। त्याला काहीही पुष्टी मिळत असली तरी तिची कंडिशन अचानक कशी खराब झाली, उपाशी पोटी गोळ्या किंवा इंजेक्शन घेणं ही चूक होती की वय कमी दाखवण्याचं इंजेक्शन घेणंच तिच्या जीवावरती बेतलं, त्याबद्दल नेमकं काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या घडामोडींबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। या सगळ्या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे ते देखील मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। जाण्याआधी या माहितीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या। भेटूया पुढच्या माहितीमध्ये अशीच दमदार लेटेस्ट नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय आणि नमस्कार।